नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 30 मे रोजी विनायक चतुर्थी आलेली आहे. आणि बघा प्रत्येक महिन्याला ह्या दोन चतुर्थी येत असतात. एक असते ते कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणून आपण साजरी करत असतो. आणि जे शुक्ल पक्षात येणारी जी चतुर्थी असते त्यालाच विनायक चतुर्थी असं म्हणत असतो आपण. तर बघा विनायक चतुर्थीच्या दिवशी जसंच आपण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची उपासना करतो, पूजा करतो, तर त्याच पद्धतीनं गणेश भक्त जे मोठ्या प्रमाणात भगवान गणेश यांना जे मानत असतात ना, तर ते विनायक चतुर्थीच्या दिवशी सुद्धा काही खास उपाय आणि सेवा करत असतात की जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात जे काही संकट अडचणी आहेत तर त्या दूर व्हाव्यात. वैवाहिक जीवन यामध्ये सुख शांती नांदावी किंवा त्यांचं लव लाईफ हे म्हणजे नाही का सुखी समाधानात चालावं यासाठी आपल्याला काही सेवा उपाय करायचे आहेत. तर तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा 30 मे रोजी विनायक चतुर्थी आलेली आहे आणि 5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून तुमचा बिझनेस आहे किंवा पार्टनरशिप मध्ये तुम्ही काम करत आहात किंवा वैवाहिक जीवनामध्ये काही संकटे अडचणी असतील म्हणजे भांडणं वगैरे होत असतील, वादविवाद होत असतील तर त्यासाठी काय उपाय करायचे. त्यानंतर ना बघा जर तुम्ही म्हणजे नाही का चांगल्या स्थळासाठी जर प्रयत्न करत असाल तर त्यासाठी काही उपाय करायचे आहेत. तर त्यासाठी सुद्धा मी या व्हिडिओमध्ये माहिती डिटेलवर सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा सुखी वैवाहिक जीवनासाठी किंवा लव्ह लाईफ मध्ये सुद्धा ते नातं टिकून राहण्यासाठी वादविवाद जर तुमच्या आयुष्यात जर वारंवार होत असतील तर यामुळे आपल्या लव्ह लाईफ वरती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इफेक्ट पडत असतो. तर यासाठी काय आपल्याला उपाय करायचे आहेत विनायक चतुर्थीच्या दिवशी. तर तेच मी आता सांगते. तर बघा तुम्हाला 5 लवंग लागणार आहेत, 5 विलायची लागणार आहेत. तर त्या 5-5च्या जोडी घेऊन आपल्याला गणपती मंदिरात किंवा तुमच्या घरात जर गणपती बाप्पा मूर्ती असेल तर त्यांच्या समोर विधिवत पूजा करून बघा. विनायक चतुर्थीच्या दिवशी देखील आपल्याला काय करायचं आहे की गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही गणपती अथर्वशीर्षक म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता किंवा ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः असं म्हणत देखील तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. त्यांची विधिवत पूजा झाल्यानंतर बघा त्यांना जास्वंदीचं फूल, मोदक वगैरे अर्पण करायचे आहेत. त्यानंतर जानवं जोड तुम्हाला एक अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही 5 विलायची आणि 5 लवंगा असं तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. आणि तुमच्या वैवाहिक जीवनासाठी संकटनाशक गणेश यांना प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना की जे काही तुमच्या आयुष्यात वादविवाद होत आहेत पती पत्नीमध्ये तर ते दूर व्हावेत, आमचं आयुष्य देखील सुखा समाधानात राहावं यासाठी खरं तर या दिवशी विनायक चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही प्रार्थना केली तर तुमच्या आयुष्यात खरंच म्हणजे कोणतेच म्हणजे जे वादविवाद होत आहेत पती पत्नीमध्ये तर त्या मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. तर हे देखील उपाय आहे तर ती विनायक चतुर्थीच्या दिवशी नक्की म्हणजे नक्कीच करा. तर दुसरा उपाय आहे बघा विनाकारण तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत आहेत किंवा म्हणजे नाही का एक अडचण झाली की दुसरी अडचण असं काही ना काही समस्या येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे विनायक चतुर्थीच्या दिवशी खरं तर संकटनाशक गणेश स्तोत्र या स्तोत्राचं तुम्हाला खरं तर पठण करायचं आहे. तर ते तुम्ही एकदा करू शकता, 3दा, 5दा किंवा 9 वेळा किंवा 11 वेळा देखील तुम्ही करू शकता किंवा 21 वेळा देखील करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही सेवा करायची आहे. मग हा ज्यांच्या आयुष्यात आणि जर खूप सारे संकट येत आहेत ना तुमच्या आयुष्यात तर गणपती बाप्पांची संकट मोचक गणेश गणपती बाप्पांची जेवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या घरात सेवा होते ना तर तेवढंच खूप महत्वाचं आणि मोठं मानलं जातं बघा. त्याच्यामुळे हा देखील उपाय विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही करू शकता. मग तिसरा उपाय आहे की विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर 8 मुखी रुद्राक्ष हे घरी आणायचं आहे. त्याची विधिवत पूजा करायची आहे तुम्हाला आणि त्यानंतर ते आपल्या गळ्यात धारण करायचं आहे. जर तुम्ही हा उपाय जर करत असाल ना विनायक चतुर्थीच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय जर करत असाल ना तर तुमच्या जीवनात जे काही संकट येत आहेत किंवा तुमचा बिझनेस आहे किंवा त्याच्यानंतर जो काही तुम्ही धंदा करत आहात तर त्यामध्ये जर यश प्राप्ती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे
किंवा खूप साऱ्या संकटांनी तुम्हाला घेरलेला आहे, बिझनेस चालत नाहीये तुमचा, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. 8 मुखी रुद्राक्ष तुम्हाला आणून विधिवत पूजा करून तो गळ्यात धारण करायचा आहे. तर बघा, ह्या रुद्राक्षाची फक्त एक सांगणं आहे, जेव्हा रुद्राक्ष तुम्ही धारण करताना जो नॉनव्हेज कटाक्ष वर्ज्य करू शकतो ना, त्यांनीच रुद्राक्ष धारण करावा. नाही तर तुम्ही रुद्राक्ष धारण करताय आणि नॉनव्हेज खाताय तर त्याला काहीच उपयोग नाहीये. आणि बघा, हे तर तुम्हाला करायचंच आहे, पण जेव्हा तुम्ही म्हणजे नाही का संध्याकाळी झोपणार आहात, तर तेव्हा सुद्धा तो रुद्राक्ष तुम्हाला काढून ठेवायचा आहे साईडला. देवघरात जरी ठेवला तरी सुद्धा चालू शकतं. सकाळी फ्रेश झाल्यानंतर, अंघोळ केल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा गळ्यात धारण करायचं आहे. असं तुम्हाला विनायक चतुर्थीच्या दिवशीच हा उपाय तुम्हाला करता येणार आहे. तर चौथा उपाय आहे बघा, तुमची खूप मोठी फॅमिली आहे किंवा खूप म्हणजे नाही का असं फॅमिलीमध्ये काही ना काही वारंवार वादविवाद होत आहेत. त्याच्यानंतर ना बघा, म्हणजे एखादी गोष्ट म्हणतात ना की म्हणजे बोलली आणि लगेच भांडणं चालू झाली. ज्यांच्या घरात ही गोष्ट होत असेल ना, तर त्यांनी विनायक चतुर्थीच्या दिवशी खरं तर काय करायचं आहे, गणेश यंत्राची ज्या घरात स्थापना होते ना, त्या घरात खरंच म्हणजे जे काही वादविवाद होत आहेत किंवा भांडणं होत आहेत, तर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे ते भांडणं किंवा वादविवाद होत असतील ना, तर त्यात म्हणजे होत नाहीत घरात, आणि घरात शांतता, सुख शांती नांदते. आणि ज्या घरात सुख शांती नांदते ना, तर त्या घरात माता लक्ष्मीचा वास नक्की म्हणजे नक्कीच होतो. दरिद्रता बाहेर जाते आणि माता लक्ष्मीचा वास होतो अशा घरात. त्याच्यामुळे विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हा देखील उपाय करू शकता. त्यानंतर बघा, जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये तुमचा बिझनेस तुम्ही करत असाल किंवा कोणतंही काम तुम्ही पार्टनरशिप मध्ये करत असाल आणि दोघांमध्ये जर एकोपा राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल, किंवा म्हणजे नाही का दोघांचं जे व्यावहारिक म्हणजे नाही का आयुष्य आहे बिझनेस मधील, तर ते व्यवस्थित चालावं, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा बिझनेस पार्टनर आहे ना, तर त्याला विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला छोटीशी मातीची गणपतीची मूर्ती त्यांना खरं तर द्यायची आहे. या दिवशी भेट म्हणून द्यायचे आहे. तर याने काय होतं की जे तुमच्या बिझनेस मध्ये, जे पार्टनरशिप मध्ये जे तुम्ही काम करत आहात ना, तर त्यात एक दुरावा येत नाही किंवा मतभेद होत नाहीत, एकोपा टिकून राहतो. आणि तुमचा पार्टनरशिप मध्ये जो बिझनेस आहे किंवा जे काही तुम्ही काम करत आहात, तर ते भरभराटीला जाण्यासाठी खरं तर हा उपाय सांगितलेला आहे. तर नक्की उपाय करा. जे काही बघा 5 उपाय मी सांगितलेले आहेत, त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकता. जसं तुमच्या आयुष्यात जे काही संकट अडचणी चालू आहेत, त्यानुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत विनायक चतुर्थीच्या दिवशी. तर तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी देखील करू शकता, किंवा विनायक चतुर्थीच्या दिवशी अख्ख्या दिवसभरात कधी सुद्धा करू शकता. खूप प्रभावशाली हे देखील उपाय आहेत. त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की करण्याचा प्रयत्न करा. जरी काही समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारू शकता. तर आतापुरतं एवढंच. झालेले सेवा मी महाराजांची रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.